तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग। आता सकाळचे वाजलेत 6 आणि मी उठलोय कारण का लवकर, आज शनिवार आहे तर मी लवकर उठलोय कारण का ऑफिसची पिकनिक निघाली आहे देवकुंडला जायला। माझं ऑलमोस्ट नाहीच होतं कालपर्यंत, अजून पण नाही आहे। तर बघूया, मी आता उठलो तर आहे। जर ऑफिसची पब्लिक गेली पण ऑलमोस्ट पोचली घनसोलीला। आता मी बघतो तयारी करून, मी जर त्या टायमापर्यंत तिथं पोचलो तर ठीक, नाही तर मग मी कदाचित वाशी किंवा घनसोलीवरनं बघेल। जर पार्टी झालं तर झाले, नाही तर मग जाईल पण देवकुंडला। जायची इच्छा आहे कारण का देवकुंड मला बघायचं स्वतःला आणि मी कधी बघितला नव्हता देवकुंड, आणि खूप मस्त वॉटरफॉल आहे, त्यामुळे बघायला खूप बरं पण वाटेल। तर बघूया। देवकुंडला जायचं दुसरं कारण पण असं आहे की तिकडे खूप नेचर एकदम भारी असतं, वातावरण पण खूप भारी आहे आणि असे सिनरी आहेत की तिथं फोटोज क्लिक करायला, आणि मला तर फोटो काढायला खूप आवडतं, तुम्हाला पण माहिती आहे। आणि व्हिडिओ एक आपल्याला सब्जेक्ट पण भेटेल की जेणेकरून आपल्याला तुम्हाला काहीतरी नवीन दाखवता येईल, वॉटरफॉल दाखवता येईल। आणि पावसाळ्यातच हे वॉटरफॉल चालू असतात, त्यामुळे आत्ताच गेलं पाहिजे असं पण म्हणत होतं आहे। तर बघूया, आता जायची तर तयारी करतो मी आता थोड्या वेळात, आणि जर जाता आला तर तुम्हाला नक्कीच दाखवतो पूर्ण ब्लॉग। जर कॅन्सल झालं तर कदाचित हा ब्लॉग इथंच एंड होईल। तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। जे नवीन असतील त्यांनी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। तर भेटू पुढे वॉटरफॉल जाऊ। तर मित्रांनो, ठाण्याकडनं येत असाल तुम्ही, ठाणा किंवा मुंबईकडनं येत असाल तर ठाण्यापासून 123 किलोमीटरवर देवकुंड वॉटरफॉल आहे। वॉटरफॉलला जायचे 3 मार्ग आहेत। एक पुणे एक्सप्रेस हायवेवरून तुम्ही खोपोलीला उतरू शकता, एक जुन्या हायवेने पण जाऊ शकतात खोपोली मार्गे, आणि एक पेन मार्गे पण आहे, त्याच मार्गे पण तुम्ही जाऊ शकतात खोपोलीला। मी खोपोलीनंतर पालीकडे गेलो, पालीकडनं पालीच्या गणपतीचे दर्शन करून मी पुढे जाणार आहे। तर पालीच्या गणपतीपासून हे फक्त 23 किलोमीटरवर आहे। तर मित्रांनो, मी आता पोचलो आहे पेनपर्यंत। खूपच लेट झालं आहे मला, ऑलमोस्ट सर्वजण पोचले पण, आणि मी अजून इथंच आहे। वातावरण बघू शकतात, एक नंबर वातावरण झालं आहे, आणि अशा वातावरणात मी मस्त एक गाडी घेऊन चाललो आहे देवकुंडला। तर हा बघत राहा पूर्ण ब्लॉग। तर पहिले मी दर्शन घ्यायला चाललोय गणपती बाप्पाच्या पालीच्या, तिथून देवकुंडला निघणार। रस्ता तुम्ही बघू शकतात, एक नंबर रस्ता आहे, दोघे साईडला झाडे। तिथं आलो मी मंदिराजवळ, थोडी ट्रॅफिक लागली इकडं, छोटा रस्ता असल्यामुळे। आता दर्शन घेऊ आणि निघू देवकुंडला। पोचलो मी मल्हारेश्वर मंदिराजवळ। पाठशेवी पण तुम्ही हे बघितलेलं, त्यामुळे मी काही जास्त दाखवत नाही। पाठशेवी मी रायगडला आलेलो तेव्हा पण हे मंदिर पूर्ण दाखवलेलं, तर जास्त काही कॅप्चर नाही करत, नाही तर ब्लॉग खूप मोठा होईल। तर मित्रांनो, आम्ही वॉटरफॉलला जातो, तसंच तुम्हीही जात असाल आमचं बघून तर स्वतःची काळजी स्वतः घ्या, कारण का मी पूर्ण काळजी घेऊनच आम्ही निघणार आहोत। सर्वांची काळजी घेतच आम्ही पुढे जाणार आहोत, कारण का जे पण आलेत ते आमच्या भरोश्यावर आलेत, जेही मुलं आलेत ते। स्वतःची काळजी स्वतः घ्या, कारण का वॉटरफॉल हे रिस्की असतात। जर तुम्हाला पोहता येत असेल तरच पाण्यात जास्त उतरा, कारण का पाणी भरपूर खोल असणार तिकडं। मला स्वतःला पोहता येतं म्हणून मी कुठेही रिस्क घेऊ शकतो, पण बाकीच्यांनी तसं माझं बघून कोणीही रिस्क घेऊ नये। अजून 9 किलोमीटर आहे, असा रस्ता आहे बघा। एवढे जण आलेत, सध्या माझ्या गाडीत 3 जण आहेत, एक बाईक आणि एक बस, एवढे जण आहेत। सकाळी मी एकटाच होतो। आता बघूया, वातावरण तर लय भारी आहे। चालू झाले इथून फार्म हाऊस वगैरे, रस्ता तर कच्चाच रस्ता आहे, जास्त हे नाही। वातावरण बघा, गाडी तरी बऱ्यापैकी आतमध्ये येते।
इथं पार्किंगचे आहेत 100 रुपये कारचे, ट्रॅव्हल्स असेल तर 150 घेतात, बाईक असेल तर 40 रुपये घेतात. आपली गाडी इथं पार्क केली. ही पण गाडी. आता इथून चालायचं आहे. वातावरण बघा तुम्ही, एक नंबर वातावरण आहे. चालू झालं ट्रॅक. सर्व उतरत आहेत. आधी उतरायला मग चढायला वाटतं. सचिन मोरे, ट्रिप ऑर्गनायझेशन. वॉटरफॉलची एंट्री फी 200 रुपये आहे. बऱ्यापैकी सोय आहे इथं. रूम्स वगैरे आहेत, रेडने वगैरे भेटतात. तुम्ही आलात तर घेऊ शकता. बघा तर मित्रांनो, इकडे यायचं असेल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग या लवकर, जेणेकरून तुम्हाला एन्जॉय करता येईल. नाहीतर आता आम्ही 1 वाजता पोचलो आहे. चालत जायला 2 तास तर लागणारच. आणि 4 वाजता इथं चेकआउट म्हणजे धबधब्यावरनं सर्वांना घरी पाठवतात की बंद करतात, तिकडं कोणाला थांबू देत नाही. तर येत असाल तर अर्ली मॉर्निंग या, तर एन्जॉय करता येईल. तेव्हा ट्रेक करत जायचं आहे तुम्हाला इकडं. मस्त धबधबा पण आहे. तर चला, काय निसर्ग आहे तुम्ही बघू शकतात. म्हणून धरणासारखं एकदम पूर्ण बांधलं आहे. पाणी साठवलं इकडं. खूप खोल असेल, खूप खोल. त्रिलोक भाई भी चल रहे आगे आगे. जागोजागी असे बोर्ड लावलेत जेणेकरून कोणी जंगलामध्ये हरवू नये किंवा रस्ता चुकू नये. त्यामुळे त्यांनी एकदम उत्तम सोय केली की देवकुंडच्याकडे जाणाऱ्या वॉटरफॉलचे असे बांधणे करून दाखवलेत, बोर्ड लावलेत. झोन म्हणून आहेत. मस्त वातावरण आहे. अजून आम्हाला 1 तास चालायचं. 1 तास तुझा पोट येईल कदाचित आडवा. 1 तास चालायचं. 1 तास. रील्सवाले लय खोटं बोलतात. येणार लगेच येणार, 5 मिनिटं चालायचं. लय खोटं बोलतात. त्या रील्सवर आदत आम्ही आलो. अजून 2 आमचं घाबरतात. प्राजक्ता आमच्यात एकच एकदम पोरगी असून पोरग्यासारखी वागणारी गावची कन्या, कोकण कन्या. रस्त्याने चालताना इकडे मला एकाला वाचवता येतं. हे बघा, घाबरत घाबरत प्राजक्ता. हे पकड वाटलं साथ. असे छोटे छोटे ट्रेकिंग पॉइंट आहेत बघा. अशी दोऱ्या बांधलेल्या आहेत इकडून जायला वगैरे. तरी 1 तास झाला कंप्लीट चालतो आम्ही. प्राजक्ता पण अजून 1-1.5 तास चालायचं आहे. चालण्याशिवाय काय ऑप्शन नाही. भारी एकदम घर पण आहे असा. आणि प्राजक्ताला काय काठी घेऊन आनंद झालाय काय माहिती. गावाकडची चतुर बघा, चतुर. ते येणार नाहीत ना आपल्याकडे. वाघ वगैरे सर्व काही आहे, सोडून गेले. मी काही जास्त चालत नाही, पण याच नदीच्या गोल गोल फिरतोय. तिकडून आलो, या नदीला गोल गोल फिरत सारखी नदीच येते. अजून देवकुंड आलं नाही. बघूया आता पुढे. वातावरण खूपच भारी आहे. पाऊस चालू झाला. अजून
अर्धा तास तरी चालायचे. मारामारी चालू. बिचारा सचिन पाटील चाललाय. पिकनिक ऑर्गनायझर सचिन मोरे. कुठून 5 किलो पिकनिकला आलो की पटवायचं तोंड बघा. चालून चालून अर्धा किलो कमी झाली पाटील सर. ते बघा. तर तुम्ही बघू शकता खूप चालायचं तर आहे. आता वाटतं आम्ही जवळ आलोय. बघूया तुम्ही बघा. आपण रील्समध्ये बघतो तोच ब्रिज आला शेवटी. आता जाऊया पुढे. चालत चालत हा तोच ब्रिज, पण खूप लांब होता. थोडं रिस्की कायचे आमध्ये दोरी वगैरे बांधलेली आहे. थोडं चढायला पण रिस्की, उतरायला पण रिस्की. ते रायटरमधले 4-5 महिला पोरी. सचिन कुठे चल. वेलीसारखे झाडाचा आहे आकार आहे. वाकडे तिकडे वाकडे तिकडे पाहू शकतात. रील्समध्ये हेच बघतात. चुकून पण रील्स बघून वगैरे येऊ नका. खूप वरती ट्रॅक आहे. चालायला वगैरे खूप वेळ लागतो. खूप लांब आहे देवकुंड. आता आम्ही जवळ पोचत चाललो आहे. माणसं येत आहेत, आम्ही जातोय. आता मात्र रस्ता जसं जवळ येतोय तसं रस्ता छोटा होत चाललाय. तर मित्रांनो मी पोचलो वॉटरफॉल जवळ. तुम्ही जर वॉटरफॉलला येत असेल तर स्वतःची काळजी घ्या भरपूर, कारण का खूप रिस्की पण असतं वॉटरफॉल. आणि इथं गाईड्स असतात सांगायला. त्यांची गाईडलाईन असते ती फॉलो करा, जेणेकरून तुमचा स्वतःचा जीव वाचेल. नाही तर तुम्ही स्वतःच्या जीवाला गमावून बसाल. तर तुम्ही काळजी घ्या, कारण का पाठच्याच आठवड्यामध्ये एक इन्सिडेंट झालेला, पूर्ण फॅमिली वाहून गेलेली. तर पाण्याशी काही खेळ करू नका, जेणेकरून तुम्ही वाहून जाल. सुरक्षित राहा, सुरक्षित जावा. तर मित्रांनो मी जास्त काही कॅप्चर करू शकलो नाही, कारण का पाऊस जास्त पडत होता आणि मोबाईलला परत माझं पाण्यात भिजलं असतं. तर मी शेवटपर्यंत थांबलो. सर्व पब्लिक गेल्यानंतर मी निघालो, जेणेकरून तुम्हाला वॉटरफॉल दाखवता येईल. तर मित्रांनो हा तुम्हाला छोटासा दाखवण्याचा प्रयत्न होता देवकुंड. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.